डिसेंबरचे 1500 रुपये आल्याचा मेसेज आलेला आहे आणि डिसेंबरचे 1500 रुपये अजून पण बँकेत त्यांच्या आलेले नाहीत। त्या लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकार परिषद घेऊन नवीन वर्षानिमित्त एक गोड बातमी आता दिली आहे। ती म्हणजे आता तुमच्या राहिलेल्या डिसेंबरच्या 1500 रुपयांचा हप्ता या ठिकाणी खात्यावरती आज गुरुवार 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षानिमित्त जमा करण्यात येऊन राहिला आहे। लक्षात ठेवा, तुम्हाला नोव्हेंबर डिसेंबरचे एकत्रित 3000 रुपये सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी सोडण्यात आले होते, परंतु अचानक नवीन वर्षानिमित्त बँकांचा डीबीटीचा नियम आलेला आहे। म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून एका दिवसाला 35 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हे पैसे आता वितरित होऊ शकतात। 12 तासातून फक्त 7000 कोटी रुपये 12 जिल्ह्यांमध्ये काल सरकारी योजनांच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा झाले आहेत। त्यामुळे तुम्हाला आता एकदाच एकाच वेळेला 3000 रुपये आलेले नाहीत। नवीन वर्षानिमित्त नवीन नियमावली बँकांची सादर झाल्यामुळे फक्त तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 रुपये काल बँकेच्या खात्यावरती आले आहेत आणि डिसेंबरचे 1500 रुपये आज गुरुवार त्या ठिकाणी 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षानिमित्त बँकेच्या खात्यावरती सकाळी 10 वाजल्यापासून महिलांना मेसेज येऊ लागला आहे। लाडक्या बहिणो, कदाचित तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु स्वतः एकनाथ शिंदे साहेब यांनी नाराज लाडक्या बहिणी झाल्या होत्या। त्यामुळे पत्रकार परिषद घेऊन ज्या कोणत्या लाडक्या बहिणी डिसेंबरचा हप्ता मिळाला नाही म्हणून नाराज झाल्या होत्या, त्यांना खुश करण्यासाठी महत्त्वाची माहिती या ठिकाणी दिली आहे। तीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आता तुम्हाला आम्ही सांगत आहे। एकनाथ शिंदे साहेब पत्रकारांना बोलताना म्हणाले की लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून डिसेंबर आणि नोव्हेंबरचे एकत्र 3000 रुपये सोडलेत, परंतु बँकांचा नियम आल्यामुळे 12 तासामध्ये फक्त 1500 रुपये या ठिकाणी नोव्हेंबरचे जमा झालेत। डिसेंबरचे आज 12 जिल्ह्यांमध्ये 1500 रुपये खात्यावरती येणार आहेत। लाडक्या बहिणींनो, 1 जानेवारी 2026 हे नवीन वर्ष सुरू झाल्याने लाडक्या बहिणींच्या खात्यावरती या ठिकाणी एका वेळेला फक्त 33 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती नोव्हेंबरचे 1500 रुपये आता काल या ठिकाणी सोडण्यात आले आहेत। तुम्हाला सुद्धा मेसेज नक्कीच आला असणार, परंतु तुम्ही नाराज झालाय कारण डिसेंबरचे नोव्हेंबरचे 3000 रुपये का सोडले नाहीत, तर याचंच उत्तर तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे। आणि आज गुरुवार 100% तुमच्या हक्काचे राहिलेले आता डिसेंबरचे देखील 1500 रुपये सोडण्यात येणार आहेत। आता बँकांचा नवीन नियम आलाय, डीबीटीच्या माध्यमातून नवीन नियम आलाय, कारण बँकेच्या खात्यावरती पैसे उकळल्याच्या घटना समोर आल्याने सरकारच्या माध्यमातून बँकांचा नवीन नियम लागू केलाय। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया तसेच या ठिकाणी पोस्ट ऑफिस या बँकांमध्ये ज्या महिलांचं खातं आहे त्यांना एका वेळी फक्त आणि फक्त आता 7000 कोटी रुपये वितरित होत असतात। एका खात्यावरती 1500 रुपये त्यांच्या हप्त्या वितरित त्या ठिकाणी होत असतो। म्हणजे आता 1500 रुपये एका वेळेला डीबीटीच्या माध्यमातून होत असतात। त्यामुळे 12 तासांच्या आतमध्ये तुम्हाला काल आता 1500 रुपये आल्याचा नोव्हेंबरचा मेसेज आलेला आहे। त्यामुळे उरलेल्या 12 तासात म्हणजे आज या ठिकाणी वार आहे गुरुवार आणि नवीन वर्षाचा पहिला दिवस आहे आणि उरलेले डिसेंबरचे देखील 1500 रुपये खात्यावरती जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। त्यामुळे जर तुमच्या खात्यावरती फक्त 1500 रुपये नोव्हेंबरचे मिळाले असतील तर त्याच बँकेच्या खात्यावरती या 12 जिल्ह्यांमध्ये आता 1500 रुपये डिसेंबरचे देखील आता आज थोड्याच वेळामध्ये जमा या ठिकाणी होणार आहेत। एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना स्पष्टपणे या ठिकाणी सांगितले, नोव्हेंबर डिसेंबरचे आम्ही 3000 रुपये खात्यावरती सोडलेले आहेत, परंतु फक्त काल लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे 1500 रुपये जमा झाले आहेत। त्यांना आज या 12 जिल्ह्यांमध्ये डिसेंबरचे 1500 रुपये जमा होणार आहेत। स्वतः एकनाथ शिंदे साहेब एका दौऱ्याला असताना आता त्यांच्या गाडीमधून पत्रकारांना बोलताना शिंदे साहेब स्पष्टपणे म्हणाले की डिसेंबरचे 1500 रुपये देखील आज येतील, 1500 रुपये सुरू आहेत असं त्या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेब म्हणाले आहेत। तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। लाडकी बहीण योजना आता 1500 रुपये सुरू आहेत। जित दादांनी काल सांगितलेलं आहे। पहिलं गडचिरोलीला सुरू केलंय, चंद्रपूरला सुरू केलंय, परवा बी रत्नागिरी, आपण आता शिर्डीला करतोय आणि आपल्या मराठवाड्यामध्ये छत्रपती संभाजीनगर, बीड आणि नांदेड, काल मी नांदेडला होतो। लाडक्या बहिणींनो, आत्ताच एकनाथ शिंदे साहेब म्हणाले की कोणी सुद्धा काळजी करू नका, नोव्हेंबर डिसेंबरचे आम्ही एकत्र पैसे त्या ठिकाणी सोडलेले आहेत, परंतु 12 तासातून फक्त लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून फक्त 7000 कोटी रुपये वितरित होत असल्याने
काल फक्त 33 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती 1500 रुपये नोव्हेंबरचे मिळालेत. आज डिसेंबरचे देखील 1500 रुपये त्याच बँकेच्या खात्यावरती या 12 जिल्ह्यांमध्ये सोडण्यात आले आहेत. परंतु लाडक्या बहिणींनो, नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी केवायसीची अट लावण्यात आली नव्हती, परंतु डिसेंबरच्या हप्त्यासाठी मात्र आता केवायसीची अट लावण्यात आली नाही, परंतु वेगवेगळ्या पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेत. कारण त्या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता कोणती यादी न चेक करता डायरेक्ट सरसकट सर्वांना दिलाय. परंतु आता डिसेंबरचा हप्ता अनेक बहिणींना वगळून मगच तुम्हाला डिसेंबरचा हप्ता या 12 जिल्ह्यांमध्ये आज बँकेच्या खात्यावरती सोडला जाणार आहे. नोव्हेंबरचा हप्ता सर्वांना मिळालाय, परंतु डिसेंबरचा हप्ता मिळण्यासाठी अनेक लाडक्या बहिणींना मोठा प्रॉब्लेम असणार आहे. नेमकं कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये आज गुरुवार लाडक्या बहिणींच्या खात्यावरती डिसेंबरचे 1500 रुपये सोडले जाणार आहेत, याचीच अपडेट तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पुढे सांगणार आहे. तुम्हाला जसा नोव्हेंबर महिन्याचा 1500 रुपयांचा मेसेज आला, तशाच प्रकारे सेम टू सेम आज त्या ठिकाणी गुरुवार नवीन वर्ष डिसेंबर महिन्याचे देखील 1500 रुपये आल्याचा मेसेज तुम्हाला आता या ठिकाणी बघायला मिळणार आहे. मग आता लाडक्या बहिणींनो, हे आता डिसेंबरचे 1500 रुपये नेमकं कोणकोणत्या लाडक्या बहिणींना मिळणार आहेत? डिसेंबरचा हप्ता सोडण्यासाठी काय वेगळे नियम आलेत का? या प्रश्नाचे उत्तर पत्रकारांना बोलताना एकनाथ शिंदे साहेबांनी दिले आहेत. कारण अनेक लाडक्या बहिणी नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी पात्र ठरल्या, परंतु डिसेंबरच्या हप्त्यासाठी पात्र ठरण्यासाठी मोठी अडचण या ठिकाणी महिलांना निर्माण होऊ लागली आहे. या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणी अशा आहेत, त्यांना डिसेंबरचा हप्ता अजिबात मिळणार नाही. तुम्ही वाट बघू नका. नोव्हेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता मिळालाय, त्यावरती समाधान माना, असं या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय. त्याचं कारण सुद्धा या ठिकाणी शिंदे साहेबांनी आता लाडक्या बहिणींना या ठिकाणी सांगून टाकले, ते म्हणजे आम्ही नोव्हेंबरचा हप्ता वितरणासाठी कोणतीही चौकशी महिलांची करण्यात आली नव्हती, परंतु डिसेंबरचा हप्ता आम्ही चौकशी करूनच या ठिकाणी 1500 रुपये आज बँकेच्या खात्यावरती सोडलेत. त्यामुळे या 4 प्रकारच्या लाडक्या बहिणींना अजिबात या ठिकाणी नोव्हेंबरचा हप्ता मिळून पण डिसेंबरचा हप्ता अजिबात देण्यात येणार नाही. आज गुरुवार आहे आणि 1 जानेवारी नवीन वर्ष सुरू झालंय आणि कोणकोणत्या लाडक्या बहिणींना डबल मेसेज येणार आहे, आता हेच आपण माहिती बघणार आहोत. काल तर या ठिकाणी अनेक बहिणींना नोव्हेंबरचा 1500 रुपये आल्याचा मेसेज या ठिकाणी आलाय. आज डिसेंबरचा देखील आता मेसेज तुम्हाला 100% आता येणार आहे. लाडक्या बहिणींनी ही स्वतः माहिती जी आहे तर ती महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम त्यांच्याच हातात असतं की महिलांना हप्ता नेमकं कोणत्या वेळेस सोडायचा आणि कधी सोडायचा. डिसेंबरचा हप्ता बँकेच्या खात्यावरती आज सोडलेला आहे त्यांनी. तुम्हाला जर विश्वास पडत नसेल तर महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम यांनी डिसेंबरच्या हप्त्याबाबत काय म्हणालेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. कारण आधी तटकरे मॅडमच्या हातामध्येच आता कोणता हप्ता कोणत्या वेळेमध्ये सोडायचा हे तटकरे मॅडमच्या हातात असतं. आणि या ठिकाणी महिला व बाल विकास खात्याच्या मंत्री तटकरे मॅडम डिसेंबरच्या हप्त्याविषयी नेमकं काय म्हणालेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे. डिसेंबर महिन्याच्या हप्त्याच्या वितरणाची सुरुवात, सन्मान निधीच्या वितरणाची सुरुवात आपण आजपासून करत आहोत. आज डिसेंबर महिन्याचा हप्ता वितरित करत असताना यामध्ये 2,34,00,000 महिलांचा समावेश तर आहेच. आता बघा लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी तटकरे मॅडम ज्यांच्या हातात त्या ठिकाणी हप्ता वितरणाची आता त्या ठिकाणी हे असतं, हातामध्ये असतं, तर त्यांनी डिसेंबरचा हप्ता जवळपास 36 लाख लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आज गुरुवार 1 जानेवारी 2026 या नवीन वर्षानिमित्त या ठिकाणी सोडलेला आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काल फक्त 1500 रुपये मिळालेत म्हणून नाराज होऊ नका. आज परत एकदा पैशांचं वितरण जोरदार या 12 जिल्ह्यामध्ये डिसेंबरचे सुरू झालंय. कोणते 12 जिल्हे आज गुरुवारसाठी निवडलेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. त्याचं कारण म्हणजे लाडक्या बहिणींना पैसे दोन्ही हप्त्यांचे मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही, असं एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना सांगितलं होतं. आणि तशा प्रकारे आता सरकारने दिलेला शब्द पाळलाय आणि महिलांना डिसेंबरचे देखील 1500 रुपये सकाळी 10 वाजल्यापासून आता बँकेच्या खात्यावरती जमा होऊ लागलेत. काल तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 रुपये आल्याचा मेसेज आला असेल, तर तशाच प्रकारे आज तुम्हाला डिसेंबरचा 1500 रुपये आल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला बघायला मिळणार आहे. यासाठी सरकारच्या माध्यमातून आज फक्त 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्हे निवडण्यात आलेत. सरकारने सांगितलंय आज 12 जिल्हे या ठिकाणी डिसेंबरसाठी वाटण्यात येईल. उद्या 12 जिल्हे आणि परवा दिवशी 12 जिल्हे. आता या ठिकाणी 3 दिवसांच्या आतमध्ये डिसेंबरचा हप्ता देखील वाटप करून संपवा, अशा प्रकारची ऑर्डर या ठिकाणी एकनाथ शिंदे साहेबांनी पत्रकारांना बोलताना दिली होती. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे थोड्याच वेळामध्ये तुम्हाला डिसेंबरचा मेसेज या 12 जिल्ह्यामध्ये आल्याचा बघायला मिळणार आहे. परंतु सरकारने सांगितल्याप्रमाणे 3 टप्प्यामध्ये आज गुरुवार
आणि आज 1 जानेवारी नवीन वर्षानिमित्त 3 टप्प्यामध्ये पैशांचं वितरण होणार आहे. म्हणजे जसं की नोव्हेंबरचे 1500 रुपये सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत काल पहिल्या टप्प्यातील लाडक्या बहिणींना मेसेज 1500 रुपयाचा आला. त्यानंतर दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत काल दुसऱ्या टप्प्यातील लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचे 1500 रुपये आल्याचा मेसेज आला. त्यानंतर काही बहिणींना तर संध्याकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत 1500 रुपये नोव्हेंबरचे आता काल बँकेच्या खात्यावरती आल्याचा मेसेज आला आहे. तशाच प्रकारे सेम टू सेम आज गुरुवारी या 12 जिल्ह्यामध्ये डीबीटीच्या माध्यमातून 1 जानेवारी नवीन वर्षानिमित्त डिसेंबरचे पैसे या ठिकाणी सोडण्यात आले आहेत. लाडक्या बहिणींनो, नवीन वर्ष तुमचं गोड झाल्याचं बघायला मिळतंय. डबल हप्ता तुम्हाला जमा होत आहे. काल एक जमा झालाच, परंतु आज सुद्धा डिसेंबरचा जमा होऊ लागलाय. आज सकाळी 10 वाजता बँका उघडल्या महिलांना दुसरा मेसेज आलाय, तो म्हणजे डिसेंबरचे 1500 रुपये मिळाल्याचा मेसेज आलाय. मग हे डिसेंबरचे 1500 रुपये नेमकं कोणाकोणाला मिळणार आहेत, कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये सोडलेत, यासाठी काही अटीपात्रता लावलेत. आता सरकारच्या माध्यमातून अटीपात्रता लावले असं 100% सांगितलंय. नोव्हेंबरचे 1500 रुपये मिळालेल्या सर्वच लाडक्या बहिणींना डिसेंबरचे 1500 रुपये मिळणार नाहीत, कारण त्यांना डिसेंबरच्या हप्त्यासाठी अनेक पात्रता सरकारच्या माध्यमातून लावण्यात आलेत. यासाठी पहिली अट सरकारच्या माध्यमातून लावण्यात आल्या, ती म्हणजे तुमच्या या ठिकाणी वडिलांच्या किंवा पतीच्या नावावर जमीन किती आहे हे सरकारच्या माध्यमातून तुमचं आता आधार कार्डावरती चेक करण्यात आलंय. जर आता 10 एकरपेक्षा तुमच्या पतीच्या नावावर किंवा वडिलांच्या नावावर जमीन असेल, म्हणजे 10 एकरपेक्षा जास्त जमीन असेल, तर अशा लाडक्या बहिणींना डायरेक्ट अपात्र यादीत टाकण्यात आले. सरकार काय म्हणतंय, फक्त गोरगरीब आणि गरजू महिलांसाठी आम्ही हे 1500 रुपये पाठवतो. जर करता तुम्ही श्रीमंत असाल, 10 एकरपेक्षा जास्त तुमच्या नावावर शेती असेल, तर तुम्हाला अजिबात या ठिकाणी डिसेंबरचे 1500 रुपये मिळणार नाहीत. तुम्ही वाट बघू नका. अशा प्रकारचा कडक नियम या ठिकाणी स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी लावले आहे. त्यामुळे तुमच्या घरातील रेशन कार्डावरती जो मेन व्यक्तीचं नाव आहे, म्हणजे वडील तर असतील तुमचे किंवा पती तर असतील, दोघांपैकी एकाच्या नावावर नेमकं 10 एकरपेक्षा जास्त जमीन असेल तर तुम्हाला मिळणार नाही. त्यानंतर दुसरी अट कोणती लावण्यात आल्या हे तुम्ही बघायचं आहे. 12 जिल्ह्यामध्ये आज तुम्हाला दिवसभरामध्ये मेसेज डिसेंबरचा 100% येणार आहे. काही बहिणींना सकाळी 10 ते 2 वाजेपर्यंत येईल, काही बहिणींना दुपारच्या टप्प्यामध्ये म्हणजेच 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत येईल, त्यानंतर संध्याकाळी 7 ते रात्री 1 वाजेपर्यंत. जशा प्रकारे काल 1500 रुपये आल्याचा नोव्हेंबरचा मेसेज आलाय, तशाच प्रकारे आज डिसेंबरचा आल्याचा मेसेज तुम्हाला बघायला मिळणार आहे. कोणते 12 जिल्हे निवडण्यात आलेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. पण तत्पूर्वी दुसरा नियम लावण्यात आलाय, ज्यामध्ये जवळजवळ 5.5 लाख लाडक्या बहिणी डिसेंबरच्या हप्त्यासाठी अपात्र करण्यात आलेत. तर तो नियम सुद्धा आपण लगेच झटपट पाहून घेऊया. लाडक्या बहिणींनो, डिसेंबरच्या हप्त्यासाठी दुसरा नियम कडक लावण्यात आलाय. जर नोव्हेंबरचे तुम्ही 2 पेक्षा जास्त महिला एकाच घरातील नोव्हेंबरचा हप्ता घेतले असतील, म्हणजे रेशन कार्डावरती जेवढ्या कोणत्या नाव आहेत, म्हणजे रेशन कार्डावरती तुमच्या 4 जण महिला असतील आणि 4 जण 5 जण असं एकाच घरातील त्या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आता नोव्हेंबरचा हप्ता घेतला असेल, तर अशा बहिणींना वगळण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय की आता तुम्ही घरातील फक्त 2च महिला या ठिकाणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांनी हप्ता घेऊ शकता. जर करता 2 पेक्षा जास्त महिला जर आता घरामध्ये तुम्ही जर हप्ता घेत असाल, तर सर्वांना या ठिकाणी अपात्र करण्यात आले. तुम्हाला कोणाला सुद्धा कुठलाच लाभ मिळणार नाही असं सांगण्यात आले. त्यामुळे घरातील फक्त दोन्ही जर लाडक्या बहिणी 2 पेक्षा आत, 1 घेऊ द्या 2 घेऊ द्या, पण 3 जणी घेतलं तर अजिबात चालणार नाही. त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्ट अपात्र करण्यात आलंय. त्यामुळे डिसेंबरचा हप्ता देण्यासाठी तुम्ही फक्त आता नोव्हेंबरचा दोघांनीच घरामध्ये हप्ता या ठिकाणी घेतला पाहिजे. बघा, आज गुरुवार आहे, नवीन वर्ष या ठिकाणी उजडले आणि नवीन वर्षानिमित्त एकनाथ शिंदे साहेबांनी ज्या कोणत्या लाडक्या बहीण नाराज झाल्या होत्या की सरकारने सांगितलं होतं नोव्हेंबर डिसेंबरचे एकत्र 3000 रुपये सोडणार, परंतु फक्त आणि फक्त सरकारने किती सोडले, फक्त 1500 रुपये नोव्हेंबरचे काल सोडले. आज डिसेंबरचे या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी सुरू झालेलं आहे. आता बघा, तिसरा नियम आहे, ज्यामध्ये 3 लाख लाडक्या बहिणी अपात्र होणार आहेत. यामध्ये तुम्ही पास होताय का, अगदी 2 मिनिटांचा वेळ काढून तुम्ही नक्की बघायचं आहे.
लाडक्या बहिणींनो, तिसरा नियम या ठिकाणी लावण्यात आला आहे, तो म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्यासाठी आता हे लावण्यात आलं नव्हतं, ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला आता फेरपडताळणी दरम्यान तुमचा नोव्हेंबरचा त्या ठिकाणी हप्ता देण्यासाठी चेक करण्यात आला नव्हता, परंतु डिसेंबरचा हप्ता वितरणासाठी मात्र आता फेरपडताळणी दरम्यान आता डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी नेमकं कोणाला मिळणार यासाठी चेक करण्यात आलेलं आहे। यामध्ये सरकारच्या माध्यमातून आता स्पष्टपणे लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना या ठिकाणी आता सांगण्यात आलं आहे की आता जर या ठिकाणी लाडक्या बहिणींनो तुमचं उत्पन्न 2.5 लाखांच्या वरती 1 रुपया जरी गेला असेल तर तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळून पण डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी बँकेच्या खात्यावरती अजिबात सोडला जाणार नाही, तुम्ही पैशांचं वितरणाची वाट बघू नका असं सांगण्यात आलं आहे। परंतु आज गुरुवार आहे आणि आज त्या ठिकाणी 1 जानेवारी 2026 हे नवीन वर्ष या ठिकाणी आता उजळलेलं आहे आणि महिलांना जशा प्रकारे नोव्हेंबरचे 1500 रुपये काल जमा झाले आहेत तशा प्रकारे आता या ठिकाणी डिसेंबरचे 1500 रुपये जमा व्हायला या ठिकाणी सुरुवात झाली आहे। त्यामुळे नाराज झालेल्या लाडक्या बहिणींसाठी एक दिलासादायक बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना आज गुरुवार या ठिकाणी 1 जानेवारी नवीन वर्ष गोड होत आहे ते 12 जिल्हे आपण लगेच पाहणारच आहोत। परंतु लाडक्या बहिणींनो, बँकांचा नियम काय आलाय की तुम्ही डीबीटीच्या माध्यमातून ज्यावेळी महिलांना पैसे जमा होत असतात तर 12 तासामध्ये फक्त 1500 रुपये सोडण्याचा नियम आहे। तशा प्रकारे 12 तासामध्ये काल 1500 रुपये नोव्हेंबरचे जमा झाले, आज डिसेंबरचे देखील पुढील 12 तासांच्या आतमध्ये पैशांचं वितरण या ठिकाणी डीबीटीच्या माध्यमातून केलं जाणार आहे। लाडक्या बहिणींनो, चौथा नियम या ठिकाणी लावण्यात आला आहे, ज्यामध्ये जवळपास 12 लाख लाडक्या बहिणी अपात्र केल्याची माहिती स्वतः एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिले। या नियमाचे उल्लंघन करणाऱ्या किंवा या नियमांतर्गत महत्त्वाची कामे न करणाऱ्या लाडक्या बहिणींना या ठिकाणी अपात्र करण्यात आले। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकेमध्ये ज्या लाडक्या बहिणींना काल नोव्हेंबरचे 1500 रुपये मिळाले आहेत त्या बँकेच्या खातेधारकांनी महिलांनी डिसेंबरचा हप्ता मिळवण्यासाठी आता या बँकेमध्ये महत्त्वाचं एक काम अर्जंटमध्ये करायचं आहे। हे एक काम केल्यानंतर लगेच तुम्हाला डिसेंबरच्या हप्त्याचे 1500 रुपये देखील तातडीने लगेच आज या ठिकाणी जमा होणार आहेत। फक्त या 12 जिल्ह्यांची लिस्ट या ठिकाणी डिसेंबरच्या हप्ता वितरणासाठी बँकेच्या खात्याला दिली आहे। यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया या बँकामध्ये जर तुम्हाला 1500 रुपये नोव्हेंबरचे मिळाले असतील तर त्याच बँकेच्या खात्यावरती डिसेंबरचे 1500 रुपये या 12 जिल्ह्यांमध्ये देण्यात येणार आहेत। परंतु या नियमाचं पालन करणाऱ्या तसेच तुम्ही या बँकेमध्ये महत्त्वाचं एक काम तुमच्या मोबाईलवरतीच अर्जंटमध्ये करायचं आहे तरच तुम्हाला डिसेंबरचा हप्ता जमा होईल असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आले। ते काम कोणतं आहे लगेच तुम्हाला पुढे सांगणार आहे। परंतु त्याआधी लाडक्या बहिणींनो, सगळ्यात महत्त्वाचा नियम या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आला आहे। यामध्ये केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींना 2 सूचना सांगितलेत आणि न केवायसी केलेल्या लाडक्या बहिणींना 2 सूचना सांगितलेत। तुम्ही केवायसी केला असाल किंवा केवायसी केला नसाल तर नवीन वर्षानिमित्त काय नियमावली आल्या ही सुद्धा लगेच समजून घेऊ। त्यानंतर लगेचच तुम्हाला आज आतला वार आहे तो म्हणजे गुरुवार 1 जानेवारी 2026 हे नवीन वर्ष उजळले आणि कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डिसेंबरचे सोडू लागलेत ते देखील सांगणार आहे। तुम्हाला 10 ते 2 वाजेपर्यंत पैसे येतील का दुपारी 2 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पैसे येतील का संध्याकाळी 7 ते रात्री 12 वाजेपर्यंत पैसे येतील याचीच अपडेट तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पुढे लगेच सांगणार आहे। परंतु त्याआधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लाडक्या बहिणींनो, आता या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पुढचा नियम काय लावण्यात आला आहे। जर पुढच्या नियमांतर्गत तुम्ही जर अपात्र झाला तर तुम्हाला नोव्हेंबरचे 1500 रुपये मिळून पण डिसेंबरचे 1500 रुपये सोडण्यासाठी अडचण निर्माण होणार आहे। मग पुढचा नियम काय लावण्यात आला आहे, ज्यामध्ये 16 लाख लाडक्या बहिणी अपात्र झाल्याची माहिती स्वतः महिला व बाल कल्याण विभागाने दिली आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, ज्या लाडक्या बहिणी आधार कार्डवरील पत्ता या ठिकाणी आता अर्ज भरत असताना चुकीचा दिलाय, बघा अनेक महिला अशा या ठिकाणी सापडलेत ज्यांनी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी व्यवस्थित असून पण आता आधार कार्डवरील पत्ता चुकीचा दिलाय। त्याचं कारण म्हणजे महिलांना वाटतं तर चौकशी करायला अंगणवाडी सेविका आपल्याकडे येतील आणि या ठिकाणी आपल्याला अर्ज बाद करून टाकतील आणि त्यामुळे ज्या लाडक्या बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत त्यांनी आधार कार्डवरील पत्ता चुकीचा दिलाय। त्यामुळे आता मागच्या आठवड्यामध्ये जेव्हा अंगणवाडी सेविका महिला व बालविकास खात्याच्या आदेशाने आता महिलांच्या घरी गेल्या त्यावेळी त्या आधार कार्डाच्या पत्त्यावर गेल्या पण आधार कार्डचा पत्ता चुकीचा होता। त्यामुळे अशा महिलांना नोव्हेंबरचा 1500 रुपये आलाय परंतु डिसेंबरचा हप्ता या ठिकाणी अजिबात सोडला जाणार नाही
अशा प्रकारची सूचना या ठिकाणी महिला व बालविकास खात्याच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी दिल्याचं बघायला मिळतंय। मग आज वार आहे गुरुवार 1 जानेवारी 2026 हे नवीन वर्ष आहे। कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण सुरू होणार आहे हे तर तुम्हाला सांगणारच आहे, परंतु स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र बँक, बँक ऑफ इंडिया आणि पोस्ट ऑफिस या बँकामध्ये महिलांनो तुमचं खातं असेल तर कोणती 2 कामे अर्जंटमध्ये करायची आहेत ते आता तुम्हाला सांगणार आहे। आणि त्यानंतर आज गुरुवार कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये डिसेंबरचे 1500 येणार आहेत ते देखील तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी आता स्पष्टपणे या बँकांच्या 4 अधिकाऱ्यांना आणि या ठिकाणी सूचना सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेत की या ठिकाणी लाडक्या बहिणी आपलं जे आधार कार्ड आहे तर या ठिकाणी चुकीच्या पत्तीने अपडेट केलं आहे, त्यामुळे नवीन वर्षानिमित्त त्यांना लाभ येण्यासाठी प्रॉब्लेम येणार आहे। ते म्हणजे महत्त्वाचं काम आहे। सर्वांनी लक्षात ठेवा, तुमच्या आधार कार्डवरील महिलांनो तुमचं पूर्ण नाव आहे का बघा, तसेच तुमचं जन्मतारीख पूर्ण आहे का बघा, तसेच तुम्ही आता या बँकेच्या खात्याला जे आधार कार्डचा आता जोडलेला आहे तर ते महत्त्वाचं म्हणजे या खात्याला तुमच्या मोबाईल नंबर चालू असलेला जोडलाय का बघायचा आहे। कारण काल काय झालं, अनेक लाडक्या बहिणींना मेसेज आला नाही परंतु खात्यावरती पैसे मात्र जमा झाले होते, म्हणून तुम्ही आता चालू असलेला मोबाईल नंबर या ठिकाणी जोडण्यास सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलंय। मग आज कोणकोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण डिसेंबरचे देखील करण्यात येणार आहे तर त्याची यादी देखील सरकारच्या माध्यमातून जी काय आल्या तीच तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात येणार आहे। बघा, पुणे, सातारा, कोल्हापूर, यवतमाळ, परभणी, अकोला, बीड, बुलढाणा, नांदेड, लातूर, त्यानंतर रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सोलापूर या लाडक्या बहिणींच्या खात्यावरती पुढच्या टप्प्यातील पैसे देखील वितरण होण्याची शक्यता वर्तवल्या। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या सुखी जीवन चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।